राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजून 9 दिवसांनी 30 एप्रिल या रोजी आपण अलिबागला मुख्यला परत एकदा जात आहोत. ज्यांना यायचं आहे त्यांनी माझ्याशी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. 8788574302. आजची स्टोरी जी आहे ना, ही सांगताना सुद्धा लय दुःख होते, तुम्हाला सांगतो. कारण माणसाच्या रूपातला राक्षस परत एकदा दिसून आला आहे. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही जगात जेवढं मनुष्यासकट जेवढं प्राणी पक्षी जेवढं काय आहे, जलचर जीव, आकाशातले पक्षी, जमिनीवरची जीव सगळे, ह्याच्यात 2 आत्तापर्यंत प्राणी असे आहेत की ती स्वतःच्या मुलाला खात्यात. नंबर 1 साप. साप हा स्वतःची पिलं जी असते ती गिळून टाकून खाऊन घेतो, ध्यानात ठेवा. आता ही नेचर आहे, ह्याच्यातलं निसर्गाचं काय कोणी सांगू शकत नाही. निसर्ग कसा आहे काय, त्या ॲमेझॉनच्या जंगलात अशा हजारो गोष्टी आहेत की ते अजून मनुष्य प्राण्यापर्यंत आलेल्या नाहीत. नंबर 2 बोका, आपला मांजरीचा बोका. ह्यो बोका स्वतःची पिल्लं खातो, 2. आणि नंबर 3 माणूस. हा माणूस बुद्धीने इतका नीच असतो कधी कधी की तो स्वतःचं मूल खाऊ शकतो. त्याबाबतची कथा. आता नेमकं काय विषय बघू, सत्यकथा आहे आणि 16 मार्च या रोजी घडलेली घटना आहे. उलगडा आत्ताच आला आहे. नेमकं काय तो मला इसकाटून सांगतो. कर्नाटक आणि त्यातला विजापूर जिल्हा आहे आणि नागठाण नावाचं गाव आहे. हे कुटुंब राहायला तिथं. घटना घडली सातारा जिल्ह्यातील कराडामध्ये. विषय काय बघू. ह्या कर्नाटकमध्ये मल्लिकार्जुन आरेगिरी नावाचा एक गरीब माणूस राहतोय. गरीब का मानायचं तर हातावर पोट. 500, 700, 800 रुपये कमावचा प्रयत्न करायचा. कधी मजुरी मिळते, कधी नाही मिळते. आणि त्याची जी बायको आहे भाग्यश्री, 6 वर्षाचा सुंदर मुलगा आहे सिद्धार्थ. आता काय होतं, हा थोडा काळा सावळा दिसायला. कोण? मल्लिकार्जुन. त्याची बायको आहे ती बी थोडीशी काळी सावळी. कोण? भाग्यश्री. त्यांना जे मूल झालं, पांढरं पांढरं फॅक गोरापान पोरगा झाला आणि अतिशय राजबिंडा असा. सगळीच म्हणायची पोरलय देखणे, पोरलय गोंडशी. कोणावर पडलं बाया? बायांना काय आकली कमी असते जरा. तुम्हाला आईवर पडलं का बापावर पडलं, दुनियादारी लय लागलं पुढे. हा पोरगाचा जसा मोठा होऊ लागला तसं तसं तो बारीक पोरांच्याबरोबर खेळायला, 4-5 वर्ष झालं खेळायला इकडे तिकडे झालं. एवढं गोरपान पोरग. आमच्या गावात सुद्धा अशी काही मुलं आहेत की आई पार वाकडे तिकडे डोळ्याची, नवरा गोरापान. दोन्ही मुलं बापावर पडली, आईवर नाही. हा म्हणजे आई अशी की रातची जर समोर तर एखादं बिवून पडन, असं असं काही नसतं. सायन्स इतक्या पुढे गेलेले, पण आपल्या भिकारचोट लोकांना काही याच्याबद्दल माहितीच नाही. सायन्स किती पुढे गेले. ही जी मुले सिद्धार्थ, ते जसंच खेळायला फिरायला लागलं, अंगणात गोट्या खेळ कुठं काय काही मित्रांच्या समोर, तसं त्या परिसरातले त्या मल्लिकार्जुनचे काही मित्र, मोठी माणसं आहे ना, आलं म्हणली मल्या वर्ग लई देख नाही राव तुझं, कोणावर पडलंय नेमकं, आणि हसायची. आता ह्याला सुरुवातीला हात अंगठ्या बा दुर्गडी, याला काय कळा ना की आई अशी का करतात, अशी का करतात. तू परत जन्मतारीख किती आहे? ते म्हणलं 1 एप्रिल. मग पाठीमागचं 9 महिने मोजवर. ती मंडळी कुठे इंग्लंडला गेलती का, इंग्रजांच्याकडे गेलती का, अशी मानायची आणि हसायची. आता ह्या बापाच्या डोक्यात ह्या समाजाने असं चांगलं चिवडून चिवडून त्याच्या डोक्यात त्याला कॉम्प्लेक्स तयार. बघा, हा समाज इतका सोपा नाही, तुम्हाला सांगतो. समाज हा तुमचं अनपाणी खायला येतो, त्यांना निमंत्रण दिले. समाज हा तुमचं कुचानिंदी करतो. तुम्ही समजा चौकात बसलाय, समाज हॉटेलमध्ये आहे, हा बाळखू त्या बाबतीत 1 नंबर नालायक. हा आणि विषय एकच असतो, फक्त जळणे, की याचं चांगलं होतंय आणि माझं होत नाही. हा मी काय त्यातून सुटलेलं नाही. हा मला सुद्धा बावखी, कुठं काय कमेंट टाक, काय कर, चालू असतं. कारण जळणे आवृत्ती त्यांच्यामध्ये असते. असं असतं. सगळी चांगली, सगळी वाईट नाहीत,
सगळी चांगली बी नाहीत, अशातला भाग. दुर्लक्ष करायचं, पुढं चालायचं. आता इथं काय झालंय, सारखं ती पोरगाला देख ना, ए तुझाच आहे का, मित्र म्हणायची, असं तसं. ह्याच्या डोक्यात एवढा कॉम्प्लेक्स तयार झाला की ह्याला म्हणला ही पोरगच शंकाचे बरं का मला, काय करावं, लोक म्हणतात का इडी म्हणून म्हणतात का, आता त्यात काय ठरतं ते असलं पाहिजे ना. पोरग ही माझ्यावर पडलं नाही, तर मागे माझ्यावर पोरग पडलं नाही म्हणजे हे माझं पोरगच नसेल. मग आता हे कोणाचं पोरग आहे, ध्यानात ठेवा. जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांसाठी सांगतो, बाप आणि आई, आई हे सत्य आहे आणि बाप काय माहिती आहे का, हा संशय आहे. कधी पण हे मूल कोणाचं आहे हे फक्त प्रत्येकाच्या आईलाच माहीत असतं, बापाला काय तपास नसतं. त्यामुळं असं म्हटलं जातं, मोठ्या मोठ्या इतिहासकारांनी लिहिलेलं आहे, आई हे सत्य आहे कारण तिच्या उदरातून आलं मान्य. पण बाप कोण आहे, हे बाप हा संशय आहे नेहमी, ध्यानात ठेवा. तुम्ही लगेच DNA ऑफिसच्या पुढं लांगामिगा लावू नका, तसलं काही नसतं. आता ही तर भानगड अशी झाली की ते म्हणला आयला ही पोरग माझं तर नाही, पण ही बायकोला माहीत असेल ही कोणाचं आहे. मग ते पोराला ते आणायचा बिस्किटचा पुडा, कुठं आईस्क्रीम, ही त्यांनी बंद केलं. आई मात्र ही भाग्यश्री त्या पोराला लय जीव लावायची. आई शेवटी बापाच्या डोक्यात बसली खटकी. आईला तो म्हणला हिला तर म्हणायची, मला कसं म्हणावा, मग 90 टाकून म्हणाय काय हरकत आहे. आणि मजुराला काय 90, ती आपली दिशी हाणतं, महाराष्ट्र काय कर्नाटक काय, दिशी सगळीकडे मिळते, हप्ता दिल्यावर जाऊन द्या. ती बायकोला आला टाकून जरा करंटमध्ये, म्हणला बागे, भाग्यचे हा अपभ्रंश तसंच होतो, भाग्यश्रीचं भाग्य होतं. बागे ही अवलाद माझी नाही. आता ती बायको आहे, मुडदे मेले, एक तर डोसून आला आणि माझ्या चरित्रावर संशय घेतो का म्हणून तिने बडबड करायला सुरुवात केली. तिने असा खुरंदाळला याला गपगडी. दुसऱ्या दिवशी परत आला, खरं सांग ही पोर कोणाचं आहे, हा तू कोणाबरोबर गेली होती म्हणून हे झालं, एवढं गोरपान कसं काय झालं. आता ते बी मजुराची बायको, ती काय हाय पाय शिकलेली का, आणि हाय पाय शिकलेली गुन्हा करत नाही, कुणी म्हणलं तुम्हाला. तिच्या तर डोक्यावर पाणी गेलं, तिने तर स्वयंपाकच बंद करून टाकला. तुला कुठं गिळाई तिथं गिळ, हा नाही तर कच्च गहू खान तांदूळ खा, मी स्वयंपाक करीत नसते. तू त्या डोक्यात कुणी घातलं काय घातलं, आणि मी चालले माहेराला, असं धमके द्यायला लागले बघ. ते भाग्यश्रीचे हा विषय डोक्यावून गेला. आता काय करावं काय करावं, याच्या डोक्यातून ती काय खटकी निघाना. तो म्हणला बायकोला बांधून हे करून काय उपयोग होणार नाही, दुसरं माझंच पोरग काढतो, पण ही जी पोरग आहे याचा जीव घेऊन तो हे नकोच आपल्याला. आता ध्यानात ठेवा, ह्याचं इतकं चुकलं की हा विचार मनात आणण्याऐवजी त्याने फक्त एक करायला पाहिजे होतं. हा कोंबड्या पाळल्या तर 5,000 मिळत्या, शिळी पाळली तर 10,000 मिळत्या. त्या मुलाचा DNA टेस्ट करायला पाहिजे होता कर्नाटकमध्ये. काहीच अडचण नव्हती ना, तो मुलगा त्याचाच होता, लक्षात घ्या. फक्त DNA करायला पाहिजे होतं, खात्री करायला पाहिजे होती. त्याच्यासारखा दिसत नाही, लय गोरा झाला म्हणजे माझाच नाही, ही चुकीचं आहे. इथं तो चुकला, आणि एकदा चुकला आणि बल्ल्या केला की बल्ल्या भरावा लागतो. कोणी झाटमन असू नाही तर गरीब माणूस असू, अजिबात सुट्टी नाही. ह्याच्या डोक्यात खटकी आली, याचा काटा काढायचा. मग त्यांनी तो बायकोला डिवॉर्सण्याचा ह्याचा विषय सोडून दिला. मला आता कसं दुरीत चालायचं. त्या पोराला जीव लावायला लागला, बायकोला गोड बोलायला लागला. बायकोला वाटली ह्याचं दारू प्यायल्यामुळे बरळत असं, दिला विषय सोडून, ह्याने आपण विषय सोडून द्यायला हरकत नाही, नको ताणून धरायला. ती मोलमजुरी करून 4 पैसे आणायची, हा बी मोलमजुरी करायचा. मध्ये आधी बाहेरगावी बी जायचा. आता बाहेरगावी कुठं जायचा, तर कर्नाटकातून तो कराड तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदी, बघा कृष्णा कोयनेचं खोरं, कृष्णा नदी तिथे यायचा. आणि तिथं वैध अवैध हप्ता देऊन अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी त्या ही परिस्थिती महाराष्ट्रातली बरं का. फक्त कसं आहे, आपल्या डोळे अंधारी, काय बोलला की कान काटेंगा अशी परिस्थिती. अवैध वाळू उपसा, वैध वाळू उपसा, अशा प्रकारे वाळू उपसा करायला आणि गाड्या भरायला तिथं रात्रीचं यायचं. पैसे चांगले मिळायचे, 2 नंबर धंदा असल्या पैसे चांगलेच असतात. आणि मग हे काय मजूर, ते त्याला कृष्णेचं पात्र माहीत होतं. बरं असून द्या असून द्या, ह्यानी त्या पोराला ह्याला म्हणजे न्यायचा कास काय, पूर्णपणे त्या बापाने स्वतःच्या मुलाचं प्लॅनिंग असं केलं. बायकोला म्हणला बागे तुझं गेलं माझं गेलं,
आपल्या लेकरासाठी आपण ही जीवन आपण त्याला द्यायला नको. कुठल्या आईबापाला वाटतं की आपल्यापेक्षा आपली मुलं त्याला वरच्या पदावा असावा, 4 पैसे कमावा, काहीतरी व्यवसाय करावा, पण आपल्यापेक्षा त्यांचं जीवन सुखसुविधा हे जरा चांगले असावं, तसं टिचित राहायला पाहिजे. आता टिचित सध्या फक्त 2 नंबरवर हत्यावेळी राहतात बरं का, त्यांना ठेवा. शेतकऱ्या बितकऱ्याचा पार काटो पटलाय तुम्हाला सांगतो, काय नाही राहिला अवघड. ट्रॅक्टर सुद्धा ओढून जायचे मागं आल्यात आता, कशातच राहणार, कशात परवडणार, आणि कुणी भाव पण मिळून देणार त्याला. आणि भविष्यात मिळण्याची अजिबात शक्यता नाही, भले कुठलं बी सरकार येऊ दे, देणार ठेवा. तो गावला एखाद्या टमाट्याच्या लकीत, कांद्याच्या लकीत, तरच त्याला 4 पैसे बघायला मिळणार, नाही तर त्याला हागलन पोट गेलं एकच होणार आहे त्याचं. एवढा खर्च तेवढं त्याचं उत्पन्न, सगळ्याची पोट भरायची आणि केस सुद्धा हातात राहत नाही, ही शेतकऱ्याची परिस्थिती. शनी म्हणला ते बागीला म्हणला आपल्यासारखी जिंदगी याला जगाय नको, मोलमजुरी करायचं माझ्या पोराने, अजिबात नाही. तो राहते आपण ह्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकू. आणि मी जिकडं जातो ना त्या भागात कराडला लय भारी भारी शाळा आहेत, आणि मुख्यमंत्र्याचं गाव आहे, चांगलं गाव आहे, आणि त्या ठिकाणी आपण पोराला शिक्षण दिलं ना तर आपला पोरगा साहेब होईल उद्या. आपल्याला अजून काय पाहिजे, आपण कष्ट करू. त्या बागेला तर मारण्याचा विचार पटला नवऱ्याचा, म्हणली 1 नंबर, आता नवरा माझा दूर येते. आणि मग मी जातो म्हणला त्याला घेऊन. 15 मार्च त्या रोजी जातो, मला ॲडमिशन करूनच माघारी येतो. ते आई सकाळच्या पारी लवकर उठली, पोरला उठवलं, त्याला आंघोळ पांघोळ घातली, गन पावडर लावलं, त्यात पटापटा मुकं घेतलं म्हणून घाला. आई आहे ती, शोध टाक्यावर तयार झाला. आणि मग म्हणली याला कापड नाही, म्हणला आणतो ना. गेला की कापडं घेऊन आला, नवी कापडं, नवीन कापडाचा नवीन सुगंध. पोरग असं खुश उड्या मारायला लागलं. त्याला एक बूट आणला 250 रुपयाचा बारका, गुबगुबीत मऊ बूट घातल्या. पोरगा अजून भया माझं लेकरू साईबाबाने दिसतं. आणि आईने कडा बोटं मोडली आणि पोराला निरोप करून दिला. आता ती बेसन पोळी म्हणतात, आमच्याकडे थापळ म्हणतात, ती चपात्या चटणी दिली, मग रस्त्याने खा. आणि त्याला गोडधोड काय खाऊशी वाटलं तर घ्या. 500 रुपयाची नोट परत काढली, नवऱ्याकडे दिली. माझ्या कामात लेकरू चाललंय शाळेला, त्याला घेऊन जा. पोराला 6 वर्षाच्या काय कळतं, पण आईच्या डोळ्यात पाणी आलं. पदराने तिचं अश्रू पुसलं स्वतःचं, पोराला निरोप दिला, पिशवी भरून दिली, त्याचं ड्रेस भरून दिलं, कपडे भरून दिली, कागदपत्र सुद्धा यांनी बरोबर घेतली ॲडमिशनसाठीची. बापल्या एसटीत बसलं. एखादा माणूस क्राईम करतो ना त्यावेळेस त्याच्या ठिकाणं, काही ठिकाण जे त्याच्या डोक्यात बसल्यास कुठं जाऊन क्राईम करायचा, तो अशा ठिकाणी क्राईम करतो जिथं तो आधी गेलेला असतो. ती जागा त्याला सेफ वाटते. ही ह्युमन सायकोलॉजीचा भाग आहे थोडा. त्यांनी काय केलं, ह्याला म्हणले आपण वाळू, तिथं कसा निर्जन परिसर आहे, कृष्णेचं पाणी आहे, 12 महिने तुडुंब भरलेली असते, आणि जंगल आहे दोन्ही बाजूने, काय कळायचं नाही, काय नाही, कार्यक्रम तिकडंच राबू. मासं उडी आणतात पाण्यात, मला वाटलं तिकडून बिबटी आल्या का काय, आता हायती बरं आहे बा माझं. आता त्यांनी काय केलं, एसटी धरली. एसटी धरल्यावर डायरेक्ट कराडला जसा तो आला, मला इथून थोडं लांब गेलं पाहिजे. मग वडोली नावाचे गाव आहे, ते शिवाराच्या हद्दीत गेला. इकडून तिकडं जायला पूल बांधलेला होता, आणि गावाकडं तुरळक वर्द, ती काय सिटी का तवा, पार चिकटून एकमेकाला चालायचं, शिव्या गाळीन हाणामाऱ्यान, ते अवघड झाले सिटीचं सध्या. ते पुलावाच्या मध्यभागी आला पोराला घेऊन. पोरला कुल्फी लागली, दिली, पोरला बिस्किट पोळा दिला, सगळं त्याचं. बापाला खुश, पाण्याची बाटली जवळ. मग ऊन होतं ना, 16 मार्चचं तारीख उजडलेली. त्या निम्म्या पुला बशी आला. त्यांनी परिस्थितीचा इकडं तिकडं अंदाज घेतला, कोण बघतंय का, कोण बघतंय का. आणि मग खाली देऊ बघितला मोठा कृष्णेचा. आता कृष्ण आहे ती महाराज. सगळं अंदाज घेतला, पाटकुनी बगल धरली की पोरग दिलं खाली टाकून. शेवटची किंकाळी द्यायची, पप्पा गेला. मागं सुद्धा बघितलं नाही त्यांनी, काय झालं काय नाही काय नाही. आता पाण्याची पातळी जर मूठ जास्त असेल तर काय झाले मी सांगायची गरज नाही, तुम्ही ऐकायची गरज नाही. तिथून तडा माघारी फिरला. पुढे गेले की त्याला वडाप भेटले, वडापची गाडी, काळी पिवळी कमांडर जुनी. तिथून बसला, कराडला आला. कराडहून एस टी स्टँडला गेला. तिथून परत गावाकडचा रस्ता धरला, कर्नाटक राज्यात आला. बायकोला म्हणला, होय हो ते रडत होता का, ते नाव काढत होता का माझं, ते का, हा म्हणला माझं नाव तर काढत, पण तुझं काढत होता. म्हणला आई आहे ना तू, असून दे, पण ते मोठा होण्यासाठी आपल्याला केलं पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. तिला संध्याकाळी, आता शेवटी आई आहे महाराज, तिने त्याच्या लाता खाल्ल्यात पोटात उदरात असताना.
काहीतरी वाईट झालं, काहीतरी वाईट घडलं की आईला त्याचे संकेत मिळतात. ही गोष्ट खरी आहे. तिला अजिबात करमत नाही. का तर ती उपास करते, ती व्रत करते त्याच्यासाठी. हा, आईचा लय जीव असतो लेकराव. तिला ते बेचैन वाटायचं. म्हणली होय हो, मला तर काय भूक नाही, मला करमतच नाही. मी आता दिवाबत्ती केली, संध्याकाळ झाली, करमत नाही, काय नाही. तो कसा असन फोन करा की. आता त्यांचा नियम आहे म्हणून त्यांनी सांगितलंय शाळावाल्यांनी मला की फोन करता येणार नाही. तुम्हाला काय नियम आहे का नाही? तुम्हाला डायरेक्ट भेटायची परवानगी असते त्यांना. तुला मी घेऊन जाईन, फोन बिन काय नको. तिथं सिस्टीम नाही बरं का ती. असं नाही तसं नाही, लय मोठी शाळा ही ती. ती बसली, गेली झोपी. शिव गेला झोपी. आठवडा उलटला. आता घटना 16 मार्चला हे ते पोरगं टाकून आले आणि दोघं जण नामनिराळी झाली. आईला तपास नाही, बापाने काय केले बापाच्या मनात माहीत. दिनांक 18 मार्च म्हणजे ती बॉडी फुगून कडेला तर आली बा. कोणतरी पोलिसांना खबर दिली, पोलीस हजर झाले. त्यांनी बॉडी पाहिली. 6 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या अंगावर कपडे नवी आहेत, ह्या सगळ्यात त्याच्या नोंदी आहेत. त्यांनी व्यवस्थित पंचनामा वगैरे केला आणि त्याचे जे फोटो काढून, कारण मुलाचा चेहरा बऱ्यापैकी पाण्यात काय चेहरा खराब नव्हता झाला, ते चेहऱ्याचे फोटो हे ते सगळे डिजिटल विभाग असतो पोलिटिशियनचा एक, ती अख्ख्या राज्याशी नाही देशाशी जोडलेला असतो. मिसिंगच्या तक्रारी कुठे आहेत, काय इकडून काय बॉडी सापडली ते सगळं असतं तिथं. आणि ते सायबर सेल म्हणतो आपण त्याला, ती यंत्रणा त्याबाबत काम करत असते की कुठलं कुठं मॅच होते का. बॉडी आयडेंटिफाय झाली, बॉडीची ओळख पटली की पुढचा सोपा होतो मार्ग थोडा तपासाचा किंवा गुन्हेगाराला पकडण्याचा, असा विषय. ह्यांनी ते पोलिसांनी त्यांचं काम परफेक्ट केलं. तिकडून त्यांनी मिसिंग दिली. का दिली सांगतो तुम्हाला. 16, 17, 18 गेलं. 1 तारीख म्हणजे बरोबर 15 दिवसांनी त्या जो सिद्धार्थ आहे त्याचा वाढदिवस होता. मग आई कुठं थांबती. मला त्याला वाढदिवस आहे ना, मला नाही तुम्हाला न्यायचं, लांबे टाकलाय तो महाराष्ट्रात. मला त्याच्याशी 2 शब्द बोलाय. बाई काय ऐका ना भाऊ. आणि तुम्हाला माहिती आहे बाईने एकदा धरलं ना सोडत नाही विषय. याची झाली अक्कल बघा, ही बामठ झालेलं झालं. पोर तर आपण नदीत फेकलं, आता हिची काय समज काढावं. नाही नाहीच म्हणायला लागली. मग आपापल्या नवऱ्याची खोड काय ही प्रत्येक बाईला माहीत राहते, ती उग सांगत नाही म्हणून. पण लय खोडीची असतात वेगवेगळ्या प्रकारची लोक. तर ती आई म्हणली ह्याचा जरा संशयच वाटतोय. हा, हे पाठीमागं काय काय म्हणायचं ना, आता हे असं म्हणल्याला तिच्या काळजात दस झालं. म्हणलं काय वाईट बीट तर घडलं नाही. तिने लगेच बाबाला फोन केला, बापाला फोन केला, लगेच गाडी मोटरसायकलवर हजर झाली. म्हणली याला ह्यो असं असं म्हणतोय, माझ्या पोरासंग मला आत्ता बोलायचे, तिचे वाढदिवस आहे आणि हा म्हणतोय फोनवर बोलता येणार नाही. नाही नाहीचाच पाडा लावलाय. सगळ्याला संशयास्पद वाटलं. कर्नाटकमधलं पोलिटिशियन गाठलं यांनी, तिथं त्या मिसिंगची तक्रार दिली आणि संशय बापा व्यक्त ही केला. कर्नाटक पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला तिकडंच आत टाकला. पहिली गोष्ट म्हणलं कुठे गेला होता काय, कराडला. शिकडून या पोलिसांचं ते बॉडीचं ते सगळं मॅच झालं. पोलिस संपर्क केला. मग तो आरोपी जिथं गुन्हा घडला होता ते कराड पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यांनी अटक करून रितसर ते परत रिॲक्शन म्हणतात त्याला, किंवा परत त्यात जाऊन घटना कशी केली काय केली ही सगळं त्याच्याकडून वधवून घेतलं जातं. अशा प्रकारे ह्या केस क्रॅक झाली. ह्याच्या पाठीमाग अजून कोण एक अजूनही पोलीस तपास चालू आहे. पण हे कृत्य वाईट कृत्य बापानेच केलं. साधी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही पवाय शिकला असा नसा माहीत नाही, पण पवाय शिकणारा एकदा का व्हायना पाणी जातच नाका तोंडातून. हा, सायकल चालवणारा एकदा का व्हायना गुडघा हातपाय फोडून घ्या, त्याशिवाय ती शिकत नाही माणूस. काय त्या जीवाला वाटलं असं. पण हे सगळ्यात वाईट आहे की एकदम विश्वासू माणसाबरोबर जाणं, त्याचं त्यानं खाणं पिणं सांभाळणं, आमकं माझा पप्पा पप्पाने उचलून फेकून देणं, हे फार भयानक आहे. आणि ह्या पापाला मुक्ती नाही. हा, 84 लक्ष युनिटून जो मिळलेला जन्म आहे, त्या जन्मा कायसाठी मिळाला आहे माहिती आहे का? तुम्हाला लोकांचं वांद करण्यासाठी मिळाला नाही. स्वतःची बायको असून लोकांच्या बाया हाणण्यासाठी मिळालेला नाही, पहिली गोष्ट. हा, कुठली तर वर्दी घालून गोरगरिबाला लुटण्यासाठी तर अजिबातच मिळालेला नाही. हा, आई बागला मुकच्या शपथ घेऊन सांगतो, हा जन्म मिळाला आहे हा तुम्हाला फक्त ह्या 84 लक्ष युनिट आपला जन्म झाला आहे. सगळ्याच्या जन्माला जाऊन आपण मनुष्य रूपाला आले, फक्त मुक्तीसाठी मिळालेला आहे. मुक्त व्हा. हा, कर्म चांगलं करा, मुक्त व्हा. तुम्हाला किती त्रास आहे काय, माझ्याकडे चला, मला कॉन्टॅक्ट करा, काही असू द्या.
पण जे झालं हे अत्यंत वाईट झालं. इतकं गाव संपूर्ण कराड तालुका हळहळला त्या गोष्टीने. इतकं भयंकर गोष्ट आहे. तिकडे तर काय 6 वर्षाच्या मुलाला म्हणजे परमेश्वराचा अवतार असतो तो. त्याच्या अशा प्रकारे ह्या बापाने हत्या केली. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.